माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी असं तुम्हाला वाटताना माता लक्ष्मीच्या कृपेनं तुम्हाला आर्थिक सुबत्ता यावी, पैशाची कमतरता भासू नये अशी तुमची इच्छा आहे ना? अहो मग माता लक्ष्मीचं स्वरूप तरी समजून घ्या. माता लक्ष्मीची पूजा तर तुम्ही करता, पण या गोष्टी पूजनाबरोबरच माता लक्ष्मीचं स्वरूपही समजून घेतलं तर तिच्या पूजेलाही अर्थ प्राप्त होतो. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. लक्ष्मी हा शब्द वेदांमध्ये वैभव या अर्थी आलेला आढळतो. अथर्वकाळी लक्ष्मी ही वैभवाची देवता असं मानण्यात येऊ लागलं. उत्तरकालीन वाङ्मयात लक्ष्मीला विष्णूची बायको, संपत्तीची देवता आणि कामाची माता स्वरूपात उल्लेख आला आहे. समुद्रमंथनाच्या वेळी ती समुद्रातून वर आली असं रामायणात म्हटलं आहे. सृष्टीच्या आरंभी कमलपात्रावर ती तरंगत होती अशी एक आख्यायिका आहे. समुद्रातून ती वर आली म्हणून तिचं नाव क्षीरब्दिजा असं आहे. तिच्या हातात कमळ असतं म्हणून तिला कमला असंही म्हणतात. भृगू आणि ख्याती यांच्यापासून ती झाली असं एका पुराणात म्हटलं आहे आणि विष्णू पुराणातही तसं म्हटलं असून वामन, परशुराम, राम, कृष्ण या अवतारात ती पद्मा, धरिणी, सीता, रुक्मिणी असे अवतार घेऊन प्रगट झाली. अर्थात ज्या ज्या वेळी भगवान श्रीकृष्ण विष्णूंनी अवतार घेतला त्या त्यावेळी तीही विष्णूंची सहचारिणी होण्याकरता अवतार घेत असे असं म्हटलं जातं. लक्ष्मीचे चंचला, लोकमाता, इंदिरा अशी नावं आहेत. ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या स्त्री सूक्ताची देवता स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे. कारण स्त्री सूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. स्त्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्यमयी, अश्व, रथ, गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दरिद्राचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालवणारी लक्ष्मी मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. कर्दम आणि चिलकित ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावं स्त्रीसूक्तात आलेली आहेत. स्त्रीसूक्तातील प्रक्तशीत म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रात लक्ष्मीचे विष्णुपत्नी, माधवप्रिया, अच्युतवल्लभा असे उल्लेख येतात. तिला महालक्ष्मी असे म्हटलं जातं. ती विष्णू मनकुल असून ती क्षीरसमुद्राची राजकन्या आहे. धनधान्य, ऐश्वर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय, राज्य अशा अष्टलक्ष्मी स्वरूपातही पूजनीय आहे. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी अशा अनेक तिची रूपं आहेत. भागवत पुराणात विष्णूची शोभा, कांती म्हणजेच असा निर्देश केलेला दिसतो. ब्रह्मवैवर्त पुराणात प्रकृती खंडात आणि गणेश खंडात लक्ष्मीच्या उत्पत्तीसंबंधी आणि रूपासंबंधी जी माहिती मिळते ती अशी. सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेनं ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीर भागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीर भागापासून राधिका अशी 2 रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही 2 रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप 2 हात असलेलं तर डाव्या भागापासून निर्माण झालेलं शरीर हे 4 हाताचं होतं. राधिकेनं द्विभुज कृष्णाला वरले तर चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागले. वैकुंठातील या लक्ष्मीला महालक्ष्मी अशी संज्ञा आहे. या महालक्ष्मीने योगदारा नाना रूप धारण केले. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रम्येचं रूप धारण केलं. स्वर्गात ती इंद्रियैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात आणि मर्त्य लोकात राज्याच्या ठिकाणी राज्यलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि घरातील गृहातील गृहिणी अर्थातच गृहलक्ष्मी बनली. ज्या ज्या वेळी भगवान विष्णू अवतार घेतात त्या त्यावेळी लक्ष्मीसुद्धा त्यांची सहचारिणी होण्यासाठी अवतार घेते. वामन अवतारात तिने पद्मेचा अवतार घेतला. परशुरामाच्या रूपात तिने धरणीचं रूप घेतलं. राम अवतारात ती सीता बनली. कृष्ण अवतारात ती रुक्मिणीच्या रूपात अवतरली. इंद्र ऐश्वर्य लक्ष्मीबाबत आणखी एक कथाही प्रचलित आहे. दुर्वा ऋषीच्या शापाने इंद्र हा लक्ष्मीपासून भ्रष्ट झाला. त्यामुळे स्वर्गलक्ष्मी वैकुंठात येऊन महालक्ष्मीच्या ठिकाणी विलीन झाली. नंतर नारायणच्या आज्ञेनं स्वर्गलक्ष्मीच्या स्वरूपातील लक्ष्मी क्षीरसागराची कन्या म्हणून जन्मास आली. देवदानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं. त्यातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीने क्षीरसमुद्रावरील शेषशाही विष्णूंना वरमाला अर्पण केली. इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दुषी आणि अस्वस्थ व्यक्तींना त्याग करते. जिथे हरिपूजा आणि हरिकीर्तन होत नाही त्या स्थानाचा ती त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिलक फळ ही लक्ष्मीच्या नित्य सानिध्यात असतात. या लक्ष्मीची पूजा स्त्रियांनी चैत्र, भाद्रपद, पौष या महिन्यामध्ये विशेषतः करावी. दिवाळीतील अमावास्येला लक्ष्मीपूजेचा विशेष विधी पुराणातही उल्लेख केलेला दिसतो.
या दिवशी विशेषतः प्रदोषकाळी लक्ष्मीपूजन करावं म्हणून सांगितलं आहे. आता बोलूया अलक्ष्मीबद्दल. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची ही कथा आहे. तर स्त्री सूक्तातही अलक्ष्मी नाशामिह म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असं वर्णन केलं गेलं आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच मोठी बहीण सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिथे लोक सकाळी लवकर उठत नाहीत, स्नान आदी कर्म उरकत नाहीत, जिथे आळशीपणा असतो, जिथे अस्वच्छता असते, अशा ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणूनच आपण दिवाळीमध्ये घराची पूर्ण स्वच्छता करतो आणि स्वच्छता करून माता लक्ष्मीचं पूजन करतो आणि रात्री अलक्ष्मी निरासन करतो. अर्थातच अलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन लक्ष्मीचं घरात आगमन व्हावं अशी प्रार्थना करतो. लक्ष्मी प्राप्तीचे अगदी काही सोपे मार्ग आहेत. त्या सोप्या मार्गांमध्ये स्त्रीसूक्त उपासना ही महत्त्वाची मानली जाते. रोज न चुकता स्त्रीसूक्त म्हणणाऱ्याच्या घरी देवी लक्ष्मी वास करते. माता लक्ष्मीच्या कृपेनं धन, दौलत, ऐश्वर्य खूप येते असं म्हटलं जातं. त्यासोबतच माता लक्ष्मी आळशी लोकांचा त्याग करते, मेहनती लोकांची माता लक्ष्मी साथ देते असंही सांगितलं जातं. आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी मेहनत, प्रामाणिकपणा, कष्ट हे करायला हवेत, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.